पैल तिरी विठ्ठल उभा, मागे संतांची ती सभा, वार करी चालती पायी, मुखी नाम विठ्ठल माई. नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 मध्ये आपल्या सर्वांचं मनापूर्वक स्वागत करते. महाराष्ट्राची खरी ओळख काय, तर या मातीत रुजलेली शेकडो वर्ष इथल्या मनामनावर अधिराज्य गाजवणारी संत परंपरा आणि या संत परंपरेचा पर्यायाने अवघ्या महाराष्ट्राचा सर्वात मोठा भव्य आणि अलौकिक उत्सव म्हणजेच पंढरपूरची वारी. शेकडो वर्षाची अखंड परंपरा, लाखो वारकऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग, टाळ मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा अखंड गजर आणि डोळ्यात केवळ त्या सावळ्या विठ्ठलाच्या दर्शनाची आस. ही केवळ एक यात्रा नाही, तर हा आहे श्रद्धा, समता आणि शुद्ध मानवतेचा महासागर. आजच्या या स्पेशल रिपोर्टमध्ये आपण अनुभवणार आहोत पंढरीच्या वारीचा तो सुवर्ण इतिहास, पालख्यांचा नेत्रदीपक प्रवास, अंगावर काटा आणणारा रिंगण सोहळा आणि विठ्ठल भक्तीचा हा अद्भुत सोहळा. वारी म्हणजे केवळ पायी चालणं नव्हे, तर तो आहे आत्म्याचा विठ्ठलाशी होणारा थेट संवाद. दरवर्षी आषाढी आणि कार्तिकी एकादशीच्या निमित्ताने ऊन पावसाची पर्वा न करता लाखो पावले पंढरीच्या दिशेने चालू लागतात. या वारीला शेकडो वर्षाचा इतिहास आहे. श्रीमंत असो की गरीब, सुशिक्षित असो की अशिक्षित, इथे सगळे भेदभाव विरघळतात. ही वारी म्हणजे भक्ती, सेवा, शिस्त, समता आणि समाज प्रबोधनाचा संदेश देणारा जगातील सर्वात मोठा लोक उत्सव. वारकरी संप्रदायाचा हा पाया आजचा नाही, तर तब्बल 700 ते 800 वर्षाहून अधिक जुना आहे. संत ज्ञानेश्वर माऊलींनी या भक्तीची पायाभरणी केली, तर संत तुकाराम महाराजांनी त्यावर कळस चढवला. संत नामदेव, संत एकनाथ, संत सोपानदेव, संत निवृत्तीनाथ आणि संत मुक्ताबाई या सर्व संतांनी देव गोठ्यात किंवा देवळात नसून तो माणसांच्या मनात आहे हा विचार दिलाय. संतांनी दाखवलेला हाच नामस्मरणाचा सोपा मार्ग आजही लाखो वारकरी डोळ्यात तेल घालून जपत आहेत. संतांची ओवी सांगते, ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालासी कळस. ज्ञानदेवा रचिला पाया, तुका झालासी कळस. भजनी जन झाले लीन, विठ्ठल चरणी हाच ध्यास. या महासागरात अनेक नद्या येऊन मिसळतात, तशा अनेक संतांच्या पालख्या पंढरपूरकडे निघतात. संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी आळंदीहून, संत तुकाराम महाराजांची पालखी देऊ येथून, संत एकनाथ महाराजांची पालखी पैठणहून, तर संत निवृत्तीनाथांची त्र्यंबकेश्वरहून आणि सोपानदेवाची सासवडहून निघते. केवळ महाराष्ट्रच नाही, तर शेजारील कर्नाटक, तेलंगणा, गोवा आणि आंध्र प्रदेशातूनही हजारो दिंड्या विठ्ठलाच्या ओढीने महाराष्ट्राच्या भूमीत दाखल होतात. आता प्रश्न पडतो, दिंडी म्हणजे काय? तर दिंडी म्हणजे एक शिस्त आणि भक्तीचा एक चालता बोलता समूह. प्रत्येक दिंडीचा एक नंबर असतो. त्यात एक विणकरी असतो, ज्याच्या गळ्यातला विणा संपूर्ण प्रवासात कधीही जमिनीवर ठेवला जात नाही. सोबत मृदुंग वादक, टाळकरी आणि डोक्यावर तुळशी घेतलेल्या माऊली असतात. विणा झंकारतो करात, टाळ मृदुंगाचा गजर. विना झंकारतो करात, टाळ मृदुंगाचा गजर. शिस्त भक्तीचा हा पूर, दिंडी चालली पंढरपूर. श्री तुळशी वृंदावन, मुखी नाम विठ्ठलाचे. पाऊले चालिते माऊलीचे, रूप पहावया देवाचे.
या दिंडीचा मार्ग, मुक्काम, जेवण सगळं काही आधीच ठरलेलं असतं. कोणतीही सरकारी किंवा व्यावसायिक यंत्रणा नसताना लाखो लोकांचं हे व्यवस्थापन जगाला आश्चर्यचकित करणारं आहे. वारीतील दिनचर्या अत्यंत साधी पण पवित्र असते. पहाटे काकड आरतीने दिवसाची सुरुवात होते. दिवसभर मैलोन चालताना मुखात फक्त अभंग असतात. रस्ते चिखलाचे असोत की उन्हाने तापलेले असो, कोणाच्याही चेहऱ्यावर थकवा दिसत नाही. वाटेत भेटणारा प्रत्येक जण एकमेकांच्या पाया पडतो, कारण इथे फक्त प्रत्येकांमध्ये विठ्ठल पाहिला जातो. एकमेका लागती पायी, विसरले भाऊ बहीण माई, सगळी पंढरीचे भूत, विठ्ठलमय झाले जगत. स्वच्छता, परंपरा, मदत आणि निसर्गाचा आदर ही या वारीची अधोघोषित नियमावली आहे. आणि मग येतो वारीचा सर्वात थरारक, डोळेचं पारणं फेडणारा क्षण, म्हणजेच रिंगण सोहळा. मोकळ्या मैदानात हजारो वारकरी गोलाकार उभे राहतात आणि त्या रिंगणातून जेव्हा माऊलीचा चौपदार आणि अश्व वेगाने धावतो तेव्हा वातावरण सुन्न होतंय. या अश्वावर प्रत्यक्ष माऊली आरूढ आहेत अशी वारकऱ्यांची श्रद्धा असते. अश्व धावून गेल्यानंतर त्यांच्या टापाखालील पवित्र माती कपाळाला लावण्यासाठी वारकऱ्यांची माऊलीवरची माया अथांग रूप धारण करते. हा क्षण पाहताना नास्तिकांचेही डोळे भरून येतात. दिवसांचा प्रवास संपून जेव्हा वारकरी पंढरीच्या वेशीवर येतो तेव्हा वारकऱ्यांचा आनंद गगनात मावेनासा होतो. सर्व वारकरी प्रथम पवित्र चंद्रभागा नदीच्या पात्रात स्नान करतात. पुंडलिका वरदे हरी विठ्ठलाच्या गजराने चंद्रभागेच्या तीर दुमदुमून जातोय. पायी चालून आलेले फोड, शरीराचा थकवा सगळं काही चंद्रभागेच्या एका स्नानाने आणि मंदिराच्या कळसाच्या दर्शनाने नाहीसं होतंय. युगे 28 विटेवर उभा असलेला, कमरेवर हात ठेवलेला हा सावळ्या रंगाचा विठू माऊली कमालीचा संयम आणि प्रेमाचं प्रतीक आहे. तो राजा नाही, तो सामान्य माणसाचा सखा आहे. म्हणूनच चोखामेळा, सावतामाळी, गोरा कुंभार या सर्वांना तो आपला वाटला. भक्त त्याला विठोबा, पांडुरंग, विठू माऊली अशा वेगवेगळ्या मायेच्या नावाने हाका मारतात. विठ्ठलाच्या चरणाशी आल्यावर राजा आणि रंक एकाच रांगेत उभे राहतात. हीच या देवतेची मोठी ताकद आहे. आज जगभरात विविध कारणांनी भिंती उभ्या राहत असताना वारी त्या भिंती पाडण्याचं काम करते. वारी आपल्याला खूप काही शिकवते. जातीपातीपेक्षा माणुसकी मोठी आहे, धर्मापेक्षा माणसाची सेवा मोठी आहे, संपत्तीपेक्षा मनाचं समाधान मोठं आहे आणि अहंकारापेक्षा भक्ती श्रेष्ठ आहे. हे विश्वाची माझे घर म्हणणाऱ्या ज्ञानेश्वराचा हाच तो खरा वारसा आहे, जो वारकरी आज संवादातून आणि आचरणातून जगाला दाखवून देतोय. तर अशी ही पंढरीची वारी केवळ एका धार्मिक परंपरा नाही, तर तो आहे महाराष्ट्राच्या संस्कृतीचा, अस्मितेचा आणि मातीचा जिवंत आत्मा. जाता जाता एवढंच म्हणावंसं वाटतंय, सावळ्या विठ्ठूची मायेची सावली वारीच्या रूपाने भूमीवर पावली. अखंड राहो ही भक्तीची ओढ, विठ्ठल नामाची चव अति गोड. शेकडो वर्षापासून लाखो पावले एका सावळ्या विठ्ठलाच्या भेटीसाठी चालत आली आहे. आज अजूनही चालत आहे आणि पुढील अनेक पिढ्यांपर्यंत ही अखंड अलौकिक भक्ती परंपरा अशीच अविरत सुरू राहणार आहे. या विशेष वृत्तांतात आज आपण येथेच थांबतोय. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय.